नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना संदर्भात आत्ताची मोठी बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचनाद्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचना केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेचा संदर्भ घेण्याचे निर्देश अधोस्वाक्षरीकर्त्यांना देण्यात येत आहेत. यानुसार असे सूचित करण्यात आले आहे की यूपीएसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस वरून एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनांचा पर्याय निवडलेल्या सेवानिवृत्तीच्या तारखेला 1 वर्ष आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मानलेल्या तारखेच्या 3 महिने आधी लागू असेल तेव्हा कधीही वापरता येईल असे नमूद करण्यात आलेले आहेत. तसेच राजीनामा व नियम 56 च्या प्रकरणांमध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलासह अशाच तरतुदी केल्या जातील असे नमूद करण्यात आलेले आहेत. जर वरील नमूद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डिफॉल्टनुसार यूपीएस अंतर्गत सुरू राहील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर पीएफआरडीए नियम अंतर्गत संबंधित कर्मचारी हे खात्रीशीर पेमेंट व यूपीएस लाभासाठी पात्र राहणार नाही. डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे विभेदक योगदान 4% निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तीच्या एनपीएस कॉन्फर्समध्ये जमा केले जाईल असे नमूद करण्यात आलेले आहे. धन्यवाद.